जिगू थांब. काय करतोय खोयावाने? काय चाललंय तुझे? माहितीये ना इथं दुष्ट शक्ती आहेत, त्यांचा किती प्रभाव आहे. त्यांचे प्रताप स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेत ना तू. मग रमाई, अगं अशाने आपल्याला कसं समजेल की बाबा तिथे का राहत होते, कसे राहत होते? हकाच्या खोलीत मला पाऊल टाकायलाही मनाई करताय तुम्ही. तिथे ते का राहत होते? अर्थातच त्यांना कोणीतरी डांबून ठेवलं होतं रमाई. मला ते शोधायलाच हवं ना, तुला नाही का वाटत असं? झिंगरोबाचा बाप लागून गेला का रे तू? आज पाऊल जरी टाकशील तरी जळून भस्म होशील. अहो पण बाबाजी, सखू पण आत होती ना, ती रात्रभर तिथेच होती. अरे तिच्यावर झिंगरोबाची कृपा आहे. वरडून वरडून सांगतोय मी तुम्हाला, पण तुमचा विश्वासच बसत नाही. आणि या सखूचा तर अजाबात विश्वास बसत नाही. या सखूलाच आधीपासून भीती होती न हाय. पण झिंगरोबाचं कवच आहे, सुरक्षा कवच तिच्या भोवती. म्हणून तर नरपशूपासून बी वाचली ती. पण बाबाजी, अरे तुला तुझ्या बायकोचा जीव प्यारा आहे की नाही? आहे ना? मग कशा पायी माझ्या कार्यात दरवेळी मोडता घालतो र? तिगू, नको रे बाबा, नको. तुझे बाबा सुखरूप परतलेत ना. मग कशाला, कुणी केलं, काय केलं हे उकरत बसतोयस? दिगू, माझ्यावर उपकार कर. आता नाही रे मला हे सहन होत. एवढी शक्ती मी कुठून आणू? मी पाया पडते तुझ्या, पण तू परत असं काही करू नको, काही शोधायला जाऊ नकोस. तुझ्या बाबांनाही याचा त्रास होईल ना, आणि यांनाही काही विचारायला जाऊ नकोस. अगं रमाई, अगं ठीक आहे, मी नाही जातात, पण तू शांत हो, शांत हो तू. तू आधी बाबाजींची क्षमा माग. बाबाजी क्षमा करा मला. माफी बिफी राहू दे बाजूला. मला तुमच्या समध्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आज चला. तुम्हाला समध्यांना कल्पना बी नसेल, इतकी गाणेरडी वाईट शक्ती त्या खोलीमध्ये होती, आज बी आहे. गुरुजी ग्रोबांची आम्ही चर्चा केली. लय भयानक शक्ती आहे म्हणलं. इतकी भयानक होती की ती शक्ती आमच्या बी जीवावर उठली होती. वय आमच्या बी जीवावर. पण आम्ही वाचलो कारण गुरुजी ग्रोबांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आमच्यावर होती म्हणून. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या कुटुंबाला ह्यो नागोजी काय बी होऊ देणार नाही. म्हणजे नाही, शेवटच्या क्षणापासून तुमच्या कुटुंबाला म्या संरक्षण देणार. पण तुम्ही समध्यांनी लई मोठी चूक केली. वय तुम्ही पंतांना घरात घेतलं, यातच मोठी चूक झाली बघा. नाही, घर पंतांचं आहे यात वाद नाही, मान्य आहे. पण जसं पंतांना घरात घेतलं त्याबरोबर पंतांमध्ये शिरलेल्या वाईट शक्ती बी घरात शिरतील याचं भान तुम्हाला राहिलं नाही. त्या वाईट शक्ती तुम्हाला त्रास देऊ शकतात, तुमचा घात करू शकतात, याचा कुणी विचार केला नाही. आणि म्हणूनच पंतांना आम्हाला एकांतात भेटायचंय.
त्यांच्याशी बोलायचंय. या दुष्ट शक्तींनी त्यांचा कितीपत ताबा घेतलाय हे आम्हाला तपासायचंय. एकांतात मामांजींना एकटं गाठून बाबाजी काय करतील? दादा काकांना जाग आलीये, बाबांना सांगायला हवं. तवा जवळ आम्ही खात्रीनं सांगत नाही की पंतांवर कोणत्या भी दुष्ट शक्तीचा प्रभाव शिल्लक राहिलेला नाही, तवर समन्यांनी सावध राहायला हवं. बाबा, दादा काका शुद्धीवर आलेत आणि त्यांनी डोळे उघडलेत. अरे आत्ताच काय बोललो मी? पंतांना आम्ही एकले भेटणार, खातर करायची आहे की नाही? ज्ञानात येत आहे ना समजांच्या. मग आहे त्या जागी असंच उभं राहायचं. पंतांना सगळ्यात आधी यो नागोजी भेटणार. बाबाजी एकटे भेटणार मामांजींना? नाही मोकळं मोकळं वाटते नाही बाहेर आल्यावर? तुला वाटलं असेल तुझी सुटका झाली. झाली ना सुटका, पण ती फक्त त्या खोलीमधनं. माझ्या ऐक्यातून तू अजून सुटलेला नाही. मी तुला असा जखडून ठेवणार आहे, असा जखडून ठेवणार आहे का शेवटची वाट दिसायला लागल तुला. पंत वैकुंठाची वाट दिसायला लागल तुम्हाला. मी हा ना तुला काढा देणार आहे, काढा. त्यात भरपूर ईश असणार आहे. मग तो प्याला ना की मुंगीच्या पावलानं तुझ्यावर असर व्हायला लागेल त्या ईशाचा. तुला बी कळणार नाही आणि कोणालाच कळणार नाही. तुझ्या बायकोला तर अजिबात नाही कळणार. आता काय काय होईल ते सांगतो बर का पंत. म्हणजे बघा, पहिल्यांदा तुमची जी बुद्धी आहे ती अशी निस्तेज होत जाईल. मग तुमची स्मरण शक्ती हळू 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 संपत जाईल. तुला काय बी बोलता येणार नाही पंथा. आणि तू जे बोलशील ना ते फक्त मी जे सांगेल ते. वय मी जे सांगेल ते. काय ग सखू, कुणासाठी आणि काय करतेस? सासू काकू, आम्ही हंबील करते. मामांजी आज शुद्धीवर आलेत ना, कालपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाहीये. कर ग बाई, एवढ्या गोंधळात तुला बरं सुचलं. मामांजींबरोबर बाबाजी एकटेच आहेत. विठुऱ्या, रक्षण करा. बुवा आजोबांची, गंगा मावशीची काय भयानक अवस्था झाली होती. दोघांच्याही डोळ्यात ओळख नव्हती, विचित्रच वागत होते.
राणी भानामती भानामती शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. मला खूप भीती वाटते रे विठुऱ्या. मामांजींची अशी अवस्था बघून खूप घाबरायला होतंय. मनात येतंय की बाबाजी काही दुष्ट खेळ तर खेळणार नाहीत ना. मामांजी एकटेच आहेत, काय करावं? ए खेरड्या, आता तुला काय बी ऐकू येणार नाही. तुला काय बी बोलता येणार नाही. आणि तू जे काय बोलशील ते मी सांगल तेच. सखुताईंनी मला बोलावलंय. सखुताईंनी मला बोलावलंय. शंका होतीच, आता खात्री पटली. बुवा आजोबा आणि गंगा मावशीच्या बाबतीत असंच करून बाबाजींनी त्यांना भ्रमिष्ट केलं होतं. विठुऱ्या, नाही नाही, मामांजींच्या बाबतीत असं होता कामा नाही. तुझ्या निश्चित भक्ताच्या बाबतीत क्रूर थट्टा सुरू आहे रे. हे व्हायला नको. मामांजींचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता कुठे त्यांना तू सोडवलंयस. सखू सखू कुठे गेले? परत कुठे गेले चोंबडेपणा करायला? रमाई अगं कुठेही गेली नाहीये. सकू बाबांसाठी आंबील बनवायला गेलीये. हो हो जाऊ बाई, ती चूल घरात आहे, मी बघितलं. सकू, सकू अगं उठ, 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 उठ. अगं हाशी कशी पडलीस तू? काय झालं? अहो, ते मी पाय अडखळून पडले. नको तिथे मरायला जायचंच कशाला? आणि लगेच आंबील आणायची गरजच काय होती? कोणी सांगितलं का तुला आंबील बनवून आणायला? स्वतःच्या मनाला जे येईल तेच करतेस. नाहीतर काय? बाबाजी काय म्हणाले होते? ते एकटे इथे थांबतील. मग करते कशाला आलीस इथे कडबडायला? अहो सासूबाई, मला वाटलं की मामांजींनी काहीच नाही खाल्लंय, आंबील तरी पोटात जायलाच हवी, म्हणून मी आंबील आणली. मग विचारता नाही आलं? आम्ही काय मेलो होतो? रमाई, अगं तुला विचारलं तर मनमानी कशी करता येईल? मला ठाऊक होतं ती आंबील बनवते, पण इथे घेऊन येईल असं वाटलं नव्हतं. मोठी बनेलन हुशारी सखू, मुद्दाम पडली इथं येऊन. आता माझ्या वशीकरणात जाणून बुजून ही सखू खोळंबा घालत राहील. म्हणजे मला इथं दुसरा काही उपचार बी करता यायचा नाही. या म्हाताऱ्याला काय बी करून मठात न्यायला हवं. म्हणून काय बी झालं तरी पंतांवर दुष्ट शक्तींचा, वाईट शक्तींचा प्रभाव हाय का नाही याची खातर जमा झाल्या बिगर त्यांना इथं असं ठेवता येणार नाही. नाही ठेवता येणार. त्यांच्यावर योग्य ते उपचार झालेच पाहिजेत. आणि म्हणूनच आम्हाला पंतांना मठात न्यावं लागलं. जिंगरोबाच्या साक्षीनं त्यांच्यावर उपचार होतील. दुसरा काही इलाज नाही. काय गजा? तुम्ही म्हणाल तसं. हो हो बाबाजी. मठात कशाला?
अगं आपला एवढा मोठा वाडा आहे, शिवाय आपण घरची माणसं घेऊ ना बाबांची काळजी. रमाई अगं बाबा फार वर्ष घरापासून दूर राहिले, आता नका बाहेर नको, मठात नको. दिगू उगाच फाटे फोडायची काही एक गरज नाहीये. आणि प्रश्न केवळ त्यांच्या तब्येतीचा नाहीच आहे, यांच्यावर दुष्ट शक्तींचा प्रभाव असेल असं बाबाजी म्हणतायत. तसं जरा गांभीर्याने विचार कर. तेच म्हणतोय मी रमाई. अगं सगळंच नाजूक आहे, बाबांची मनस्थिती, त्यांची परिस्थिती. आता त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करायला नको. शिवाय आपल्या माणसात बाबा लवकर बरे होतील की नाही. इतर तर्क कुतर्क करत बसण्यापेक्षा मला माझ्या नवऱ्याच्या जीवाची काळजी जास्त वाटते. आणि मी त्यांची धर्मपत्नी आहे, आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली की मी स्वतः जातीनं त्यांची दासी म्हणून सेवा करेन. पण तुर्तास त्यांच्यावर इलाज व्हायला हवा, आणि तो आपल्या नाही बाबाजींच्याच नजरेखाली, तेही मठात. आता यावर अजिबात चर्चा नकोय, आणि कोणीही आता अकलेचे तारे तोडायचे नाहीत. गजा, बाहेर माझी सेवक आहेत, आत पाठव त्यांना. मी म्हणजे मीच असं म्हणायचं होतं मला. आता जातो आणि तुमच्या सेवकांना बोलवून आणतो मीच. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे. काय ग गंगे, आज लईच आनंदात आहे जणू. भाई म्या लई म्हणजे लई आनंदात आहे बघा. का म्हण? अहो थोरलं मालक घरला परत आलं. हा? काय? थोरलं मालक घरी आलं? काय म्हणतेस? अगं गंगी आनंदाची वार्ता आहे की ग? अगं आपल्या गावचे तुकोबा परत आलं. आलं, पण नागोजी बाबाच्या कृपेनंच आलं. अरे तुझा बाबाजी ना काय बी कामाचा नाही, लबाड भोंदू हाय त्यो. माझ्या सखुताईच्या पुण्याईमुळं थोरलं मालक घरला परत आल्यात, आणि समद्यासनी ठाव आहे. थोरलं मालक बिठुरायाचं भक्त आहेत, आणि माझ्या सखुताई बी. विठुरायानंच कृपा केली. ए बाबाजीना बोल लावायचं नाहीत. थोरल्या मालकांना त्याने चाललंय भैरू सांगत होता. अरे वय 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 वय, अरे कोणाच्या आरवण्यानं का होईना सूर्य उगवला ना वय, मग झालं. गावात थोरलं मालक आलं हे महत्वाचं. थोरलं मालक गावात आलं म्हणजे गावात देवच परत आला. पांडुरंग 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 पांडुरंग. आई अंबाबाई, तू सर्व साक्षी आहेस. माते, ते दुष्ट बाबाजी मामांजींना मठात घेऊन जात आहेत. दया कर, तुझ्या नजरेसमोरून मामांजींना कुठेही जाऊ देऊ नकोस. नवूंनी विरोध केला, पण बाबाजी नाही ऐकत आहेत. आता तूच मामांजींचं रक्षण कर, मामांजींचं रक्षण कर.
दर्शन घ्यायचंय का देवीचं? वच्छे बघितलंस का दादा बघ. अहो उठा, मठात जायचंय ना, चला उठा. दादा अरे वहिनी काय म्हणतायत? बरं व्हायचंय ना आपल्याला. ते बाबाजी उपचारासाठी मठात घेऊन जायचं म्हणतायत. उठ की रे.